आवडते सरकार आहे, अनेक निर्णयाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, हा निर्णय जर सरकारनंच दिलेला आपल्याला पाहायला मिळतं, मग नेमकं चुकीचं कोण, सरकार चुकीचं की एक लक्षात ठेवा, सरकार मायबाप असते. जरंगेंनी काय सांगितलं, सगळे सोयरे. मी तुम्हाला, तुम्ही स्वतःच वर होतात, मी तुम्हाला पुस्तकातली व्याख्या दाखवली. सगळे सोयरे जवळ, सगळे सोयरे आणि ब्लड रिलेटिव्ह याच्यात काय फरक आहे? ब्लड रिलेटिव्ह असेल तरच सगळा सोयरा असते. त्याच्यामुळं मला असं वाटतं, मला चुकीचा मराठी म्हणजे याचा शब्द वापरायचा नाही आपल्या गुराखी भाषेतला, कारण मी गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे. त्याच्यामुळं म्हणजे कडीला ऊत वगैरे मला म्हणायचं नाही. त्यामुळं नवीन काही आहे असं वाटत नाही मला. सिंपल आहे आणि सगळ्यांनी सुखरूप घरी जावं, जरंगेने सुखरूप जावं. जरंगेने म्हणजे उपवास खरंच केला असेल तर स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कोणत्या मागण्या तुम्ही तरी सांगा पूर्ण झालेल्या आहे? 1 2 3 4 मला सांगा. 307 सारखे गुन्हे वापस घेऊ शकतात का? मला सांगा, 307 सारख्या गुन्ह्याला रिपोर्ट फाईल केला जाऊ शकतो का? मला सांगा, पोलिसांवरील म्हणजे हल्ले याच्यावरले गुन्हे मागे होऊ शकतात का? मला सांगा, सर्वोच्च न्यायालयाने एसटी महामंडळाच्या बसेस फोडलेल्या बाबतींमध्ये काय निर्देश आहेत? कोणाच्या खिशातून पैसे वसूल करायचे? मला सांगा, माझ्या गाडीचे काच फोडले, ते पैसे कोणाच्या खिशातून वसूल करायचे? हे सगळे पैसे जो माणूस आंदोलनाची घोषणा करतो, जो माणूस आंदोलनामध्ये सहभागी होतो, ह्या सगळ्यांकडून वसूल करायचे. मला नाही वाटत की त्याच्यातले कोणते गुन्हे वापस होऊ शकतात. मला नाही वाटत की माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्लापल्ले साहेबांच्या जजमेंटच्या नंतर सरकारचं हे काय नोटीस काय ते टिकू शकते. त्यामुळे मला तुम्ही सांगा की कोणती मागणी 37 लाख कोणते कुणबी मराठा आहेत त्यांना मिळाली का सांगा मला तुम्ही. हां बोला. हो, सोमवारी इथेनभूत सगळी गोष्ट आपल्या समोर येईल. थोडी वाट बघा.